राणी साहेबांच्या समोर जाऊन मी उभं राहतो आणि विचारतो तेसनी धारात्य तर मग काय द्या हाय वय म्या म्हणतो राणी साहेब रायगडावर असताना असं फरमान येतं हा असा कसा युवराजांच्या विरोधात खलिता येतो बघ ना ग गावकऱ्यांसोबत जेवायला बसायचं त्यांच्यासोबत पंक्तीला बसायचं म्हणून किती खुश होते युवराज पण ऐन वेळेस खलिता घेऊन ते कारकून आले मिठाचा खडा पडल्यासारखं झालं ग अगदी माझ्या तर लय जीवाला लागलंय हे मुजरा युवराजनी या कविराज युवराजनी सगड़ी गड़बड़ चली युवराज नाराज हो गए लेकिन हमने उनको समझाया है ते चांगलं केलं और सबसे अहम बात यह है कि बाल राजांनी न्याय केला त्यांच्या दस्तुरानं खलिताला जप्तीचा आदेश पाठवला काय जरुरी होती यात दुसरं तिसरं काय नाही घरात इस्तव टाकण्यासारखं झालं और ठेस पहुंचती है युवराज के हृदय को हो ना पुन्हा जखमा भळाभळा व्हायला लागतात आत्ता कुठे युवराज हसायला लागले होते बोलायला लागले होते कर हो सुनबाईने किती सायास केलं होतं तेसनी समजवायचं त्यांची मनधरणी करायची लिवायलाच बसवायचं ह्यानं त्या निमतानं तेसनी हसवायचं परत जे येऊ नये तेच समोर आलं पण वाईट याचंच वाटतंय की बाळराजांना यात प्यादा बनवलं जातंय मगर ये चाल किसकी होगी कौन है इसके पीछे त्याचा छडा लावूच आम्ही पण तुर्तास आम्ही तुम्हाला इथे यासाठी बोलवलंय युवराजांना एकट्याला सोडू नका कायम त्यांच्या सोबत राहा जी युवराजनी जोक येतो आम्ही काय व चालत्या का